त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला आहे। काँग्रेसनं अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा आपला उमेदवार जाहीर केला आहे। साजिद पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अकोला पश्चिम या मतदारसंघातून काँग्रेसनं पोटनिवडणुकीसाठी साजिद पठाण यांना उमेदवारी दिलेली आहे। भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली होती आणि त्या जागेवर आता पोटनिवडणूक होतीये लोकसभेच्या निवडणुकीसोबत। त्यावेळेला अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला आहे। साजिद पठाण यांना काँग्रेसकडून इथं उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता साजिद पठाण करिश्मा दाखवू शकणार का आणि इथली आमदारकी खेचून आणणार का याकडे लक्ष आहे। अकोला पश्चिम या मतदारसंघातून काँग्रेसनं पोटनिवडणुकीसाठी साजिद पठाण यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली होती आणि त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे। तिथं काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला आहे। काँग्रेसची एकीकडे लोकसभेसाठी 7 उमेदवारांची घोषणा झालेली आहे तर दुसरीकडे अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याचं पाहायला मिळते। साजिद पठाण यांना काँग्रेसकडून इथं उमेदवारी देण्यात आली आहे। आमदारकीसाठी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता साजिद पठाण नेमकं कशा पद्धतीने प्रचार करणार आणि त्यांची रणनीती काय असेल जिंकण्यासाठी याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर अकोला पश्चिम या ठिकाणी विधानसभेची पोटनिवडणूक होतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला।